म्हणजे मी जेव्हा तो क्लिप पाहिला आणि त्या क्लिप बघितल्यानंतर मला खरंच खूप किळस वाटलं टू बी ऑनेस्ट. एक स्त्री म्हणून पण मला असं वाटलं, की कसं काय असं कोणी बोलू शकतं? आणि आत्तापर्यंत त्या क्रिएटरचे पण मी अनेक असे येतात व्हिडिओज फोनवरती आणि ते बघत असताना तेव्हाही मला बरेचदा आक्षेप वाटायचा, की ह्याचे सगळे जोक्स बिलो द बेल्ट आहेत. हे मला आधीपासून वाटायचं आणि मी ते समहाऊ इग्नोरमध्ये टाकून गेलंच. पण हा मुद्दा जेव्हा आला समोर आणि ती क्लिप जेव्हा समोर आली, तेव्हा मला असं वाटलं, की तो मुलगा तर चुकलाच आहे, ज्याने ते वक्तव्य केलंय. की त्यांनी एक मिनिटही त्या मुलीचा विचार केला नाही, की आपण कुणाविषयी बोलतो. कारण कुठेतरी त्याच्या ग्रुप ऑफ फ्रेंड्स, ज्या कंपनीत तो काम करतोय, त्यांना कुणाला तरी माहिती असेल, की तो कोणाला डेट करतोय. तर तिचं तर म्हणजे काही विचारच केला गेला नाहीये. स्वार्थीपणे कुठल्या फ्लोमध्ये तो गेला हेही मला कळलं नाही. तर तिथे तो चुकलाच आहे 22 वर्षाचा मुलगा. पण आहे ना, ॲज अ होस्ट म्हणून याने तिथे थांबवायला हवं होतं. जे त्यांनी कदाचित शो चालेल, एक वेगळा अँगल मिळेल किंवा त्याचा शोचा जो जॉनर आहे बिलो द बेल्ट वालाच, वल्गॅरिटीला खेचणारा, त्यामुळे त्याच्यासाठी ते ओके होतं. परत मला हेही म्हणायचंय की द मॅनेजमेंट, जी कुठली त्याची टीम आहे, त्यांना एडिट करताना हे लक्षात नाही आलं का? कारण ॲज अ क्रिएटर जेव्हा आम्ही क्रिएट करतो, तेव्हा एखादी गोष्ट चांगली नाही दिसत आहे बाबा किंवा कपडे बरोबर दिसत नाहीयेत किंवा एखादा मागचा बॅकड्रॉप, हे सगळंच आपण बघतो ना. म्हणजे एडिटर्स सजेस्ट करतात आम्हाला की असं ठेवूया तसं ठेवूया, बट द फायनल से इज विथ अस बिकॉज ऑफकोर्स. वी हॅव द पॉवर ऑफ पब्लिशिंग, राईट? सो येस. आणि ॲज अ कंटेंट क्रिएटर तुम्ही लायबल आहात, तुम्ही लोकांना काय दाखवताय ते तुम्ही ओन केलं पाहिजे, की हो जे काही मी दाखवतोय ते मी पूर्ण बघितलं आहे किंवा मी ह्याचं समर्थन करतो आणि म्हणूनच मी ते दाखवते. नंतर सॉरी बिरी म्हणण्यात काही अर्थ नाहीये.